कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा आजचा सुद्धा हा व्हिडिओ आहे. तर जसं की आपण आपल्या चॅनल मार्फत इथे नोकरीविषयक माहितीचे जे व्हिडिओ आहे ते इथे अपलोड करत असतो, ज्याच्यामुळे तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये जी आहे ती मदत होते. पण आजचा व्हिडिओ थोडासा इथे वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती इथे बघणार आहोत. नुकतेच 10वी-12वीचे निकाल जे आहेत इथे लागलेले आहेत. सो 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं, कोणत्या करिअरमध्ये इथे जो आहे मार्ग निवडायचा, त्या संबंधित महत्त्वपूर्ण जो आहे आजचा इथे व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत GNM नर्सिंगसाठी ॲडमिशन प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. सो इथे गव्हर्नमेंट अंतर्गत महिला उमेदवारांसाठी जी आहे ही प्रक्रिया राबवण्यात येते वेगवेगळ्या महानगरपालिकेअंतर्गत. सो ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत 12वी महिला उमेदवारांसाठी जे 12वी पास आहेत अशा उमेदवारांसाठी GNM नर्सिंग 3 वर्षाचा जो आहे कालावधीचा हा प्रवेश असतो. त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ठाणे महानगरपालिकेचं हे ऑफिशियल पेज ओपन आहे. पुढची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आठवणीने नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि तुमचे कोणी मित्रमैत्रीण, फॅमिली मेंबर यापैकी सुद्धा जे कोणी नुकतेच 12वी यावर्षी पास झाले असतील, त्यांनासुद्धा नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे इथे आठवणीने शेअर करा. सविस्तर माहिती जी आपण जाणून घेऊया. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. अधिकृत संकेतस्थळ ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्याच खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण अपडेट जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. तर चला, यासाठी सुरुवातीला जी आहे आपण महत्त्वपूर्ण जाहिरात जी आहे ती इथे बघूया, म्हणजे डिटेल माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठाणे महानगरपालिका सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, इंडियन नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पारावैद्यक शिक्षण मंडळामार्फत इथे प्राप्त संस्था आहे. सो 1 ऑगस्टपासून इथे सुरू होणाऱ्या 3 वर्ष कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडविफरी प्रशिक्षणाकरता फक्त स्त्री उमेदवारांकरता इथे अर्ज मागवण्यात येत आहे. सो ही जाहिरात मैत्रिणींसाठी आहे, मित्रांसाठी नाही. मित्रांसाठी दुसरा ऑप्शन जो आहे आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. सो ही फक्त आहे ती महिला उमेदवारांसाठी आहे. यासाठी फक्त महिला उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात. सो आता काय डिटेल आहे बघूया. सो इथे अर्ज सुरू झालेले आहेत. सो अर्ज सुरू होण्यापासून निवड यादी लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया, अर्ज कसे भरायचे, संपूर्ण डिटेल अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा इथे करा. सो पहिल्यांदा शैक्षणिक अर्हता कोण यासाठी अप्लाय करू शकतं. सो महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी परीक्षा कमीत कमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी. विज्ञान शाखेच्या PCB ग्रुप विषयासह उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. सो सायन्स कॅन्डिडेट जे आहेत आणि PCB गरजेचं आहे त्या उमेदवारांना 40% कमीत कमी मार्क्स असणं गरजेचं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर एक शक्यता दिलेली आहे, समजा विज्ञान शाखेचे पुरेसे उमेदवार जर उपलब्ध न झाल्यास वाणिज्य व कला शाखेच्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार प्राधान्य इथे मिळणार आहे. सो सुरुवातीला सायन्स कॅन्डिडेटला प्रेफरन्स आहे. जर 12th सायन्स कॅन्डिडेट उपलब्ध नाही झाले तर तुम्हाला कॉमर्स आणि आर्ट्स उमेदवारांना जी आहे संधी मिळू शकते. वयोमर्यादा काय आहे बघा. 1 ऑगस्टपासून हे सुरू होणार आहे तुमचे जे आहेत कॉलेज. सो 31 जुलै रोजी तुमची वयोमर्यादा कन्सिडर केली जाणार आहे. 17 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. सो कमीत कमी वयोमर्यादा दिलेली आहे. एकूण 30 इथे जागा आहेत मागासवर्गीय उमेदवारांसाठी, नियमानुसार जागा आरक्षण. ओके, सो 30 जागा टोटल आहे, त्याच्यानुसार आरक्षणसुद्धा इथे मिळणार आहे. सो ह्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं आहे, ज्या 30 जागा आहे म्हणजे एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% जागा. सो 30च्या 50% आपल्या 15 जागा होतात. सो 15 जागा ज्या आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि 50% जागा या ठाणे जिल्हा क्षेत्र यामध्ये कमीत कमी 15 वर्ष रहिवास असलेल्या स्त्री उमेदवारांसाठी उपलब्ध असतील. एकूण 30 जागा आहेत. 30 जागांपैकी 50% म्हणजे 15 जागा आहे जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राहतात त्यांच्यासाठी, आणि 15 जागा ज्या आहेत त्या ठाणे जिल्हा क्षेत्रामध्ये राहतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिका अंतर्गत 15 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. तेच यासाठी अप्लाय करू शकता.
सो त्याकरता तहसीलदार ठाणे जिल्हा यांच्याकडून प्राप्त झालेलं 15 वर्ष स्थानिक वास्तव्याचा दाखला तुम्हाला सादर करणं अनिवार्य असणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राहतात त्यांनाच ही प्रवेश प्रक्रिया आहे. सो यासाठी जो स्थानिक वास्तव्याचा दाखला आहे तुम्हाला तो देणं इथे गरजेचं राहणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतून राखीव जागावर योग्य प्रमाणात राखीव प्रवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास ठाणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांचा विचार केला जाईल. सो यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत. सो हे अर्ज कुठे मिळणार आहेत बघा तुम्हाला. प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण जे आहे सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डिंग, हंसनगर, खोपट येथील. अर्ज कधीपासून सुरू मिळणार आहेत बघा तुम्हाला. 10 जूनपासून अर्ज मिळायला सुरुवात झालेली आहे. ते 21 जूनपर्यंत तुम्हाला इथे अर्ज मिळणार आहेत. आणि त्यानंतर ते अर्ज तुम्हाला पुन्हा तिथे सबमिटसुद्धा करायचे आहेत. पूर्ण अर्ज भरून त्याच्यासोबत डॉक्युमेंट जे काही कागदपत्र आहेत महत्त्वाची ती जोडून. सो हे अर्ज कधीपर्यंत स्वीकारले जातील. अर्ज तुमचे 10 जूनपासून 25 जूनपर्यंत जे आहे अर्ज इथे स्वीकारले जातील. सो दिनांक खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांना कुणाला यासाठी इथे अर्ज करायचे आहेत लवकरात लवकर तुम्ही इथे अर्ज करायचे आहेत. प्रवेश अर्ज मिळण्याची व स्वीकृतीची वेळ. सो दिनांक आपण बघितले. सो अर्ज तुम्हाला जे आहे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, ज्याच्यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस सोडून अर्ज स्वीकारले सुद्धा जातील आणि तिथे अर्ज तुम्हाला मिळतील सुद्धा. आता यानंतर अर्ज तुमचे 25 जून लास्ट डेट आहे. गुणवत्ता यादी त्यानंतर इथे प्रसारित होणार आहे. सो प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण जी तुमची होईल 2 जुलै संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल. ऑफिशियल वेबसाईटवर पण प्रसिद्ध होते, जर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला जे काही अपडेट असतील आपल्या चॅनलवरती बघायला मिळते. प्रारूप गुणवत्ता यादी विषयक लेखी आक्षेप. तुम्हाला काही आक्षेप असेल त्याच्या संबंधी, कारण की तुम्हाला का रिजेक्ट केलं ते रिझन तुम्हाला दिलं जातं, तुमचा फॉर्म का रिजेक्ट केला आहे. तर त्यासंबंधी जर काही आक्षेप असेल तर ते 3 जुलै आणि 4 जुलै संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. आणि त्यानंतर पुन्हा 5 जुलैला अंतिम जी आहे गुणवत्ता यादी जी आहे प्रसारित करण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी म्हणजे जे काही काउन्सिलिंग तुमचं होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्यासाठी तुम्हाला इथे बोलवण्यात येणार आहे. सो 5 जुलै रोजी तुमची ही जी आहे गुणवत्ता यादी प्रसारित होणार आहे. प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक आहे तुमचा 12 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मुलाखती सुरू होतील. सो मुलाखतीच्या वेळी तुम्हाला बघा अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत. अर्ज करत असाल तर डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा, त्यानंतरच अर्ज करा. नाही तर बऱ्याच वेळा लिस्टमध्ये नाव येतं पण तुमच्याकडे डॉक्युमेंट परिपूर्ण नसल्यामुळे तुमचं नाव जे आहे इथे रद्द करण्यात येऊ शकतं. त्याच्यामुळे डॉक्युमेंट नीट ठेवा. ओरिजिनल तसंच झेरॉक्स कॉपी, फोटो जे काही लागणार आहेत सगळे डॉक्युमेंट इथे रेडी ठेवायचे आहेत. मुलाखतीत हजर राहण्यासाठी तुम्हाला प्रवास खर्च दिला जाणार नाही. स्वखर्चाने इथे हजर तुम्हाला राहायचं आहे. 8 वाजल्यापासून मुलाखती चालू होतील. सकाळी 11 वाजेपर्यंत जे हजर असतील अशाच उमेदवारांचा विचार केला जाईल. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसारण. सो त्यानंतर आता तुमची अंतिम यादी मुलाखत झाली, त्याच्यानंतर पुन्हा कोणत्या 30 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे अशी निवड यादी आणि त्याच्यानंतरची वेटिंग लिस्ट जी प्रसिद्ध होईल. सो निवड यादी तुमची प्रसिद्ध होणार आहे 25 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता. निवड यादीतील प्रवेश तुम्हाला घ्यायचे आहेत 26 जुलै ते 31 जुलै या वेळेत, ज्याच्यामध्ये सुद्धा शासकीय दिवस सुट्टीचे दिवस वगळून. आणि याच्यानंतर निवड यादी झाल्यानंतर जर काही हे कन्फर्म नाही सांगतायत, बऱ्याच वेळा राहतात 1-2 जागा खाली. जर निवड यादी त्याच्यानंतर निवड यादीतील सगळी जे आहे इथे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर काही जागा खाली राहिल्या तर तुमची प्रतीक्षा यादी जी त्या इथे लागू शकते. प्रतीक्षा यादीतील प्रवेश जे होतील 1 जुलैपासून सुरू होतील. सो निवड झालेल्या उमेदवारांना 31 जुलै संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे. त्यांचे प्रवेश जर नाही झाले तर प्रतीक्षा यादीनुसार पुढील प्रवेश देण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येईल. सो संपूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे. ही खूप छान सुवर्ण संधी आहे, कारण की तुम्ही जर प्रायव्हेट करायला गेला तर तुमची फीजसुद्धा खूप जास्त जाते. या ठिकाणी फीजसुद्धा कमी असते. ही जशी ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आहे तशीच बृहन्मुंबई महानगरपालिका BMC अंतर्गत सुद्धा इथे जे आहेत अर्ज सुरू झालेले आहेत. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. BMC अंतर्गत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता GNM नर्सिंगसाठी. फक्त त्यासाठी तुम्हाला जे आहे डिटेल जे आहे व्हिडिओमध्ये दिलेले आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की बघा. तुम्ही दोन्ही ठिकाणी जे आहे इथे अर्ज करू शकता. ज्या ठिकाणी ॲडमिशन होईल तुमचं त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. सो संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा जर तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं, जशी ही महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे, तुमची सुद्धा जबाबदारी आहे की हे व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करणं. बऱ्याच जणांपर्यंत माहिती पोहोचत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ आठवणीने इतरांपर्यंत शेअर करा. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचली जाईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.